नमस्कार मित्रांनो. तर आजच्या कथेचं नाव आहे भूक शरीराची. तर पाहूया कशी आहे ही कथा. तर विराज हा एक 32 वर्षाचा मुलगा जो लेखक आहे आणि सान्वी ही 29 वर्षाची नृत्यांगना आहे. आत्मविश्वासी आणि भावनांनी भरलेली अशी ही सान्वी आहे. पाऊस सुरू होता. सान्वी विराजच्या स्टुडिओमध्ये आहे. ती थोडीशी ओलसर आहे. तिचे केस भिजलेलेच होते. विराज तिच्याकडे बघतच राहतो. विराज हळू आवाजात, तू भिजली आहेस, थोडं गरम काही देऊ? सान्वी हसत बोलली, गरम काही? तुला वाटतंय कॉफी पुरेल का? दोघे एकमेकांकडे पाहून हसतात. विराज तिच्या जवळ येतो. दोघांमध्ये नजरेचा खेळ सुरू होतो. विराज तिला टॉवेल देतो, पण तिला थांबवतो. पुढे विराज म्हणतो, थांब, टॉवेल नको देऊ का? सान्वी थोडी खोचक नजरेने, किती वेळ बघणार आहेस अशा नजरेने? विराज हळूच बोलतो, तुला पाहायचं हेच एक कारण होतं का? मी माझ्या शब्दांना स्पर्श द्यायचा मोह. सान्वी जवळ येते. ती त्याच्या जवळ येऊन त्याला हळूवार स्पर्श करते. दोघांचे शरीर जवळ येते. दोघांमध्ये सजीव आणि हळूवार स्पर्श होतो. हळूहळू ते बेडरूममध्ये जातात. पाऊसमुळे लाईट गेली होती. मेणबत्तीचा प्रकाश त्यांच्या भोवती होता. पावसाचा आवाज आणि वातावरण गार व सेक्शुअल झालं होतं आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवले होते. तो तिच्या शरीराला स्पर्श करत तिच्या जवळ गेला. ती देखील त्याच्या नजरेत नजर घालत ती त्याच्या शरीराचा आस्वाद घेत होती. पुढे सान्वी कपाळावर हात ठेवत बोलते, माझ्या अंगावर अजूनही थेंब आहेत, पण आतून मी जळते विराज. विराज हळूच तिचे केस बाजूला करत बोलतो, माझे शब्द तुला मिठीत घ्यायला थांबवेल. आता स्पर्शातून कविता लिहायची वेळ आहे. ते एकमेकांच्या मिठीत शिरतात. दृश्य सौम्य संगीतासोबत सुचवून बोल्ड वातावरण निर्माण करतं. कॅमेरा सौंदर्यपूर्ण हालचाल दाखवतो. चंदेरी सावल्या, उबदार श्वास आणि दोघांचं मिलन होतं. दोघेही एकमेकांच्या स्पर्शासाठी खूप आतुर असतात. पुढे सान्वी विराजच्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपल्यासारखे आहे. विराज त्याच्या अंगावर बोट फिरवत बोलतो. विराज म्हणतो, हे नातं काही नावे परिभाषांमध्ये बसत नाही. हे फक्त असणं आहे, तुझं माझं एकत्र. सान्वी पुढे डोळे अर्धवट उघडत बोलते, आपण काहीही बोललो नाही, पण सगळं सांगितलं. दोघांमध्ये शारीरिक संबंध झाल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात व सान्वी देखील यावर खूप खुश असते. पुढे सकाळी दोघेजण बेडवर असतात. सान्वी आरशात पाहत हसते. सकाळ झाली तरी ते दोघे अजून बेडवरच असतात. सान्वी मागे वळून म्हणते, शब्द संपले, पण तू अजून आहेस, हे खरं वाटतं. त्यावर विराज तिला उत्तर देतो, कधी कधी एक रात्रीचा स्पर्श आयुष्यभर पुरतो, पण माझं मन म्हणतं ही सुरुवात आहे. दोघे पुन्हा जवळ येतात. हळूहळू ते परत मूडमध्ये येतात आणि एकमेकांच्या मिठीत शिरतात. तर असे दोघांमध्ये आता सतत संबंध व्हायला लागतात. तो तिच्या शरीरासाठी खूप भुकेल असतो व ती देखील याच्या जाळ्यात पडून हळूहळू तिचं सर्वस्व त्याला दान करत असते. अशा स्टोरीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.